आपले व आपल्याला माहित आहे की खूप सारा धावून आल्यानंतर आपण दमतो आणि अतिशय स्वादिष्ट असा नाश्ता दरवर्षी आपल्याला मिळतो. तो हॉटेल मल्हार आणि माय फिटनेसचे प्रमोद धनगर साहेब यांच्याकडनं तो प्रायोजित केलेला असतो. तर हे आपले चौघं जे आहेत हे मुख्य प्रायोजक आहेत, परंतु त्याचबरोबर खूप साऱ्या आपले रेग्युलर धावपटू किंवा शहरातील नागरिकांनी आपल्याला मदत केलेली आहे. तर त्यांचा देखील आपण सुरुवातीला स्वागत आणि सन्मान करत आहोत. सुरुवातीला फेल इंडियाचे प्रमोद जावडे साहेब जे आहेत ते आज उपस्थित राहू शकले नाही, काही अर्जंट कामामुळे त्यांना मुंबईला जावं लागलं. तर आपण फेल इंडियासाठी खूप जोरात टाळ्या वाजूया आणि जावडे साहेबांसाठी सुद्धा खूप जोरात टाळ्या वाजूया. बडे कॅपिटलचे ज्ञानेश्वर बडे साहेब सुद्धा बाहेरगावी असल्यामुळे त्यांचा संदेश प्राप्त झालाय की मी येऊ शकत नाही, तर त्यांचे सुद्धा एक आभार मानायचा आणि जोरात आपण टाळ्या वाजवू त्यांच्यासाठी. त्यानंतर माय फिटनेस जिमचे संचालक प्रमोद धनगर यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय प्रवीण फालस्कर यांना विनंती करतो. बुलढाणा येथे आज एक रन आहे. त्या रनसाठी आपल्या या वर्षाच्या जे इव्हेंट ॲम्बॅसेडर आहेत कविता पाटील मॅडम त्या सुद्धा गेल्या, त्यामुळे त्या आज इथे उपस्थित होऊ शकल्या नाही. तर कविता पाटील मॅडम यांच्यासाठी सुद्धा आपण जोरात आहोत. पुढच्या रविवारी त्या नक्की आपल्यामध्ये सामील होणार आहेत आणि तुमच्या सर्वांसोबत त्या रन सुद्धा करणार आहेत. कुकरेजा सुपर शॉपीचे संजय कुकरेजा यांना मी विनंती करतो की त्यांनी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे सत्कार स्वीकारायचा आहे. माननीय प्रवीण वारके यांना मी विनंती करतो की त्यांनी संजय कुकरेजा यांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे. आपण खूप साऱ्या जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. नंतर MOH मध्ये कार्यरत असलेले आणि विशेष म्हणजे आपल्या ग्रुपवर खूप प्रेम करणारे आणि माझे जवळचे मित्र मनसाप अली ते त्यांच्या ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, परंतु तसाच एक होणार चेहरा त्यांच्या घरातील त्यांनी इथे पाठवलेला आहे. आणि विशेष म्हणजे ते सपत्नीक आलेले डॉक्टर महफूज. बघा महफूज नावच किती छान आहे महफूज, ते असताना आपण सर्व इथे महफूज आहोत, बरोबर आहे. तर डॉक्टर महफूज आणि त्यांच्या सौभाग्यवतींना मी विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे आणि आपल्या असोसिएशन तर्फे चारुताईंना मी विनंती करतो की त्यांनी दोघांचा सत्कार करायचा. आप सामने आएंगे. बघा इतकी छान जोडी आहे, गोड जोडी आहे, जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. त्यानंतर फोटोग्राफीच्या संदर्भात नेहमी राहुल पाटील साहेबांचं आपल्याला सहकार्य असतं. ते फोटो शूटसाठी बाहेर गावी आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबातील कोणी त्याला पाठवणार होते, आलेले आहेत का? तर बंगाळे साहेब स्वतः आलेले आहेत. तर आता त्यांचा फोटो मात्र आपण घ्यायचा आहे. तुम्ही समोर या. मी आपल्या ग्रुपतर्फे ठाकूर साहेबांना विनंती करतो की त्यांनी बंगाळे साहेबांचं स्वागत करायचं. हे बघा तुमचे सुंदर सुंदर फोटो ते काढणार आहेत, ते जरा जोरात टाळ्या वाजवा. त्याचबरोबर
रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंडचे विवियन रॉड्रिक सर, ते सुद्धा आपलं त्यांचं नेहमी सहकार्य असतं. ते नाशिक येथे गेलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजूया. आपल्या बी सराचा लोगो तुम्ही बघितला आहे का? लोगो बघितला आहे ना, प्रत्येक फ्लायरवर लोगो असतो. तर त्यामध्ये कोणती ऍक्टिव्हिटी असते, कोणी सांगेल का? व्हेरी गुड. रनिंग, स्विमिंग अँड सायकलिंग. आता तुम्ही सर्व रनर्स आहे, बरोबर आहे, पण क्रॉस ट्रेनिंगसाठी तुम्हाला सायकलिंग सुद्धा करायची सरांच्या मार्गदर्शनात. आणि त्याचं कारण असं आहे की आपल्या ग्रुपमध्ये खूप चांगले खूप होणार असे सायकलिस्ट आहेत, जे फक्त 100, 200, 400, 600, काहींनी तर अगदी 1200 किलोमीटर सुद्धा सायकलिंग केली आहे आणि 1400 किलोमीटर सायकलिंग करून अगदी अयोध्येला गेलेले आहे. तर त्यांचं सुद्धा विशेष म्हणजे सायकलिंगवाल्यांचं खूप सारं सहकार्य असतं आपल्या रनिंगच्या इव्हेंटला, दरवर्षी असतं. त्यामध्ये डॉक्टर जगदीश अत्तरते आहेत, सिमरत पाल आहेत, विद्याधर इंगळे, डॉक्टर सुयोग आहेत, नंतर दोनवाल साहेब आहेत. मी सर्वांचं नाव कदाचित कुणाचं नाव विसरलो असेल, परंतु सर्व सायकलिस्ट तर्फे एका सायकलिस्टने समोर यायचं आहे आणि त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे, मी अशी त्यांना विनंती करतो. साहेब तुम्ही या. युवराज कुपने आणि असोसिएशन तर्फे विलास पाटील दादा आणि बघा सायकलिस्ट. एक लहानशी आठवण सांगतो, त्याला वेळ होऊ द्या, 2 मिनिट ऐकून घ्या. ज्या वेळेला कोविडचा काळ होता ना, त्यावेळेला दोनवाल साहेब आणि जगदीश दादा दोघं चांगले 17, 18, 20, 25 किलोमीटर सायकलिंग करायचे. परंतु कोविडच्या काळात काय झालं, एकदा ते पालक सरांच्या सहवासात आले आणि मग प्रवास सुरू झाला आणि डायरेक्ट जामनेरून रिटर्न भुसावळ. तर 50 किलोमीटरचा तो पल्ला, त्यानंतर मग 100 झाले, 200 झाले, 400 झाले, 600 झाले, एसआर झाला, त्याचा 1000, 1200 तो प्रवास सुरूच आहे. तर या दोघं सायकलिस्टचा सत्कार माननीय प्रवीण पालक सर आणि विलास पाटील दादा हे दोघं करतील, मी आज त्यांना विनंती करतो. खूप जोरात टाळ्या वाजूया सायकलिंग असोसिएशनसाठी. त्याचबरोबर आरती देवा देखील इथे उपस्थित नाही, परंतु FM वर तुमचा लवकरच ते इंटरव्ह्यू घेण्यासाठी इथे येणार आहेत. उमेश गुले साहेब सुद्धा आज इथे उपस्थित झाले होऊ शकले नाहीत. डॉक्टर उमाकांत चौधरी, या सर्व लोकांसाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजवूया. चुकून जर माझ्याकडनं कोणी मिस होत असेल तर तुम्ही सुद्धा सांगायचं बरं, की ही व्यक्ती राहिली की यांनी सुद्धा आपल्या रनसाठी खूप मदत केली आहे. आपल्या भुसावळ शहरात गोरगरीब विद्यार्थ्यांना रनिंगचं खूप चांगलं ट्रेनिंग देतात आणि त्यांचे पोलीस भरतीचं स्वप्न ते पूर्ण करतात. असे इरफान सर जे रनिंगचे कोच आहेत ते देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. इरफान सर यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आणि आपल्या असोसिएशनचे पदाधिकारी सचिन अग्रवाल साहेब यांना विनंती करतो की त्यांनी इरफान सरांचं स्वागत करायचं. आज सांगू सचिन भाई, आप इरफान सर का स्वागत करेंगे, मैं ऐसे आपको रिक्वेस्ट करता हूँ. जोरात टाळ्या वाजवूया इरफान सरांसाठी. अतिशय जे विपरीत परिस्थितीचे विद्यार्थी आहेत, जे गोरगरीब विद्यार्थी आहेत, त्यांना ते मोफत ट्रेनिंग देतात आणि आतापर्यंत त्यांच्या अकॅडमीमधनं असे गोरगरीब 23 विद्यार्थी पोलीस बनलेले आहेत. आपण म्हणतो ना की प्रत्येक क्षेत्रात महिलाच पुढे आहेत. महिला पुढे नाही तर अगदी आता आकाशात भरारी घेतलेली महिलांनी. मग आता या मदतीच्या बाबतीत त्या महिला मागे कशा राहतील आपल्या रनसाठी? तर त्या एक प्रातिनिधिक स्वरूपात खूप साऱ्या लेडीजने मदत केली, जसे आरती चौधरी मॅडम आहेत, नूतन पालक मॅडम आहेत आणि सर्वांचीच मदत आहे, त्याशिवाय हा रन शक्य नाही, बरोबर आहे ना? तर एक प्रातिनिधिक स्वरूपात मंगलाताई तुमचा सत्कार. तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही नाही म्हणणार, नाव दिलेलं नाही, पण एकाचा तरी व्हायला पाहिजे सत्कार. तर मंगला पाटील मॅडम तुम्ही समोर या आणि असोसिएशन तर्फे माया पवार मॅडम आणि
वाडिले मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी मंगलाताईंचा सत्कार करावा. खूप जोरात टाळ्या वाजूया आपण मंगलाताईंसाठी. माया पवार मॅडम आपली आली आहे. चुकून अनावधानाने कुणी सुटला असेल तर कृपया माझ्या निदर्शनास आणा. आता आपण या मान्यवरांचा स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम इथे संपवत आहोत आणि आजचा जो मुख्य कार्यक्रम आहे टी शर्ट आणि मेडल यांचं आपण विवरण करणार आहोत. टी शर्ट अँड मेडल अनविलिंग इव्हेंट ऑफ आवर बिसारा लेडीज इक्वॅलिटी रन सीझन 5. तर जे मान्यवरांचा आपण स्वागत सत्कार केलं त्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी या समोरच्या बाजूला यायचं आहे. तुमच्या हस्ते आपण टी शर्ट आणि मेडलचं विवरण करणार आहोत. सर्व मान्यवरांना माझी विनंती राहील. खूप जोरात टाळ्या वाजूया आपण त्यांच्यासाठी. सामने आइए सब लोग. सचिन मुझे लगा आप उधर कर रहे थोड़ा अजून जाऊ. अजून कोण राहिलं का? अरे डॉक्टर महबूब ओके. लेडीज मध्ये कुणी राहिलं असेल आणि बघा मी सांगेल म्हणून ज्याला वाटतंय की मला मी समोर जायचं तुम्ही समोर येऊ शकतात. असं काही नाही. हा रन तुमचा आहे. हा रन तुमचा आहे. हा सर्व आले तरी चालेल. पेपर मध्ये सेपरेट मोठा फोटो देऊ. बेटा तू ये समोर. सर्वात आधी आपण टी शर्टचं सॉरी एक गोष्ट लक्षात नाही माझ्या मी माफी मागतो सर. सॉरी सकाळी जावडे साहेबांचा फोन आला होता. ते मुंबईला जावं लागलं त्यांना अर्जंट. तर त्यांनी सांगितलं होतं की भेल इंडियातर्फे आमचे फॅमिली मेंबर्स इथे आहेत तुमचे रनर. तर त्यांचं तुम्ही प्रातिनिधिक स्वरूपात ते टी शर्ट आणि त्याचं आपण स्वागतही करायला हवं होतं तसं. तर ते कसं घरचे लोक जे सुटून जातात ना. मैं आपकी माफी मांगता हूँ. आप सामने आइए प्लीज. नहीं 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 आप बिसारा के लेकिन अभी आज भेल का आप रिप्रेजेंट करें. हाँ तो आप सामने आइए पहिले. आधी आपण त्यांचं स्वागत करूया. स्वागत कोण करेल? तुमचं तुमची कोणती मैत्रीण आहे? सर्वात जवळची मैत्रीण ममता मॅडम आहे यहाँ पे आणि माधुरी चौधरी मॅडम आहे. जयश्री तुम्ही सर्वांनी समोर या. आप भी सामने खड़े रहना है. सबसे पहले हम टी शर्ट का अनविलिंग करेंगे. टी शर्टचं विवरण आपण करणार आहोत. अतिशय सुंदर असा आमच्या महिला मंडळाने सुचवलेला तो रंग आहे. त्यांनी त्याच रंगाचा टी शर्ट हे तुम्हाला सर्वांना आवडेल अशी मी अपेक्षा करतो. प्रत्येकाच्या हातात आपण टी शर्ट द्यायचा आणि आधी समोरची बाजू धरायची सर्वांना दे तिकडनं. खाली ठेवून द्या मागे. सर मी आलो चालेल का? म्हणजे मी पण ट्रस्टी आहे बरं. म्हणजे आणि अजून एक गोष्ट
यावेळी फक्त 2च लोकांनी सर्व म्हणजे खूप असतील पण काही लोकांनी खूप सारे ट्रेनिंग सेशन अटेंड केले त्यापैकी मी पण एक आहे म्हणून जरा टाळ्यांचा आवाज कमी होतो. एक गोष्ट आहे, आपल्या लेडीज रनर्सचीच एक डिमांड होती किंवा दरवर्षी ते सांगतात की पाठीमागची बाजू काहीच लिहायचं नाही सर, मोकळी ठेवायची. तर ते तसं सुद्धा आपण विवरण करू त्यांच्या समोरच. बैक साइड टी शर्ट का बैक साइड पकड़ना है अभी. थैंक यू. आणि आता जो पुढचा कार्यक्रम होणार आहे, काय होतं ना की अगदी 10 किलोमीटर 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर जेव्हा आपण धावतो वॉकिंग करतो, धावताना पहिल्या 500 मीटर मध्येच मी सांगतो किती चांगला रनर असू द्या त्याची भावना सांगतो. काय विनाकारण मेलीने मी इथे रजिस्ट्रेशन केलं आणि कुठे इथे धावायला आली आहे, किती त्रास होतोय, काय काय विनाकारण मी घरचे चांगले झोप सोडते आणि इथे धावायला येते. बरोबर आहे ना? नाही मी खरं सांगतोय की खोटं सांगतोय? खरं की खोटं आहे? बरोबर. मग असं करता करता 2 किलोमीटर होतात, 4 होतात, 5 होतात, 6 होतात, 7 होतात, 8 होतात. मग त्यावेळेला वाटतं अरे फक्त आता 2 राहिले. मग 500 मीटर आपण मोजायला सांगतो. शेवटचे 500 मीटरच्या वेळेला तर अगदी 100 आणि शेवटचा 50वा मीटर जेव्हा राहतो त्यावेळेला मात्र जोश मध्ये आपण सीमारेषेकडे येतो, म्हणजे आपल्या मैदानाकडे परत येतो. बरोबर आहे? मैदानावर आल्यानंतर जो आपला थकलेला असतो, जो त्रास असतो तो एका क्षणात जातो. त्याचं मुख्य कारण असतं की ज्या वेळेला आपल्या गळ्यात असा सुंदर असा पदक म्हणजे एक मेडल पडतं. बरोबर ना? तर ते मेडल पडतात, आपले जे सगळे श्रम असतात त्याचं चीज झाल्याची भावना आपल्या मनात असते. तर असं अतिशय सुंदर असं मेडल आपण यावेळी डिझाईन केलेलं आहे बी सारा लेडीज इक्वॅलिटी रनसाठी. तर त्या मेडलचं सुद्धा आपण अनविलिंग अर्थात त्याचं विवरण करणार आहोत त्या पदकाचं मान्यवरांच्या हस्ते. मी छोटू गवळे आणि निलांबरी यांना विनंती करतो की त्यांनी सर्व मान्यवरांजवळ ते मेडल द्यायचं आहे आणि त्याचं लॉन्चिंग आता आपण थोड्याच वेळात करीत आहोत. ऐसे पकड़ो उसको. त्यामध्ये या मेडलचं वैशिष्ट्य सांगतो. सुरुवातीला सिंगल लेडी धावतानाचं मेडल होतं, त्यानंतर 2 लेडीज, त्यानंतर 3 आणि आता समूहामध्ये 5-6 लेडीज आहे. कारण त्याचं कारण असं आहे की आता सर्व लेडीज समूहामध्ये धावत आहेत. तर ती साईड आधी सुरुवातीला पकडायची आहे की सर्व लेडीज एकत्र धावतायत अशी. त्याचं आपण विवरण करणार आहोत आणि आपण जरा टाळ्यांचा आवाज केला तर फार छान वाटेल. आणि त्या एक मिनिट आता त्या पदकाची दुसरी बाजू जे भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा लोगो आहे, जो लोगो सर्वांसाठी अतिशय प्राईड आहे, सर्वांसाठी अभिमानाची बाजू आहे, ती बाजू समोर ठेवायची आता आणि खूप साऱ्या जोरात टाळ्या वाजवून आपण या प्रसंगाचा साक्षीदार बनूया. मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो.
या प्रसंगी सर्वात आधी डॉक्टर महफूज जे खूप चांगले योगा करतात, हास्य योगा सुद्धा खूप चांगला करतात आणि विशेष म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि संस्कृत या 5 भाषा ते अतिशय सुंदर पद्धतीने बोलतात. असं बहुगुण संपन्न व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे. तर मी काय बोलणार, मला तर एखाद दुसरीच भाषा तोडकी मोडकी येते. माझं ऐकण्यापेक्षा आपण डॉक्टर महफूज यांच्या शब्दात त्यांच्या भावना ते व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. थँक्यू सो मच सर. सर्वप्रथम मान्यवर बिसाराचे प्रेसिडेंट फालक सर, प्रवीण पाटील सर, चारू मॅम, सगळ्यांना खूप खूप अभिनंदन की त्यांनी हा कार्यक्रम इथं ऑर्गनाईज केलेला आहे. बेसिकली तर माझे वडील येणार होते, पण ते काही कामानिमित्त बाहेर गेल्याने मला आणि माझ्या फॅमिली आम्हाला दोघांना यावं लागलं. बट मी रन करत होतो, म्हणजे लास्ट 3-4 रन जे इनिशियल जेव्हा बिसाराने फर्स्ट मॅरेथॉन ऑर्गनाईज केली होती तेव्हापासून मी 3 किलोमीटरमध्ये पार्टिसिपेट करत होतो. तर बिसाराने म्हणजे आज आपण बघत आहेत की बिईंग अ डॉक्टर मी पण बघतो की खूप सारे मेल्स फिमेल्स आज वेगवेगळ्या आजारांनी ग्रसित होत चाललेले आहेत. त्याचं एक कारण आहे की आयुर्वेदात असं सांगतात, हास्य सुखम स्वप्न सुखम ग्राम्योदकम अनुप्रसाह पयांसी गुडवैकृतम सर्वम, म्हणजे हे पॉझिटिव्ह फॅक्टर आहे डायबिटीज आणि इतर आजारांसाठी. तर बेसिकली होतं काय आहे की आपली लाईफ डे टू डे लाईफ एवढी सेडेंटरी होत चालली की आपण जर दुधाचा पॅकेट जरी घ्यायचं असेल तर आपण बाईक चाललेलो आहे. तेव्हा पेट्रोल भरावं लागत होतं, आता ईव्ही आल्या कारणाने ते अधिक सोपं झालेलं आहे ना. आणि महिलांची गोष्ट आहे तर ती थोडीशी डिफिकल्ट आहे की ते स्वतः कमी धावतात आणि पुरुषांना जास्त धावायला लावतात है ना. तर महिलांसाठी हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे तर हा एक विशेष म्हणजे क्रेडिट जायला पाहिजे पूर्ण टीमला. तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण कोणताही चांगलं कार्य करण्यासाठी लोकांना गोडं करणं खूप डिफिकल्ट असतं. आम्हीही वेगवेगळे योगाचे कॅम्प्स आणि हास्य योगाचे कॅम्प्स ऑर्गनाईज करतो. एक एक व्यक्तीला जमा करणं, त्यांना फोन करणं, मग मान्यवरांना जमा करणं, स्पॉन्सरशिप कशी अवेलेबल करून घेणं, हे खूप डिफिकल्ट टास्क असतं. आणि त्या लोकांना जाऊन आणि ज्यांना धावायची सवय नाही अशा लोकांना रिक्वेस्ट करून इथं आणणं खूप मोठी गोष्ट असते. तर मी परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो प्रवीण सरांना, फालक सरांना की ते एवढ्या वर्षापासून हे काम करत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी तर ते घेत आहे, पण भुसावळकरांचीही घेत आहे. ही एक खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही असेच काम करत राहा. आणि भुसावळकरांना तुमची खूप गरज आहे, दोघी टीचर्स आणि म्हणजे बाकी रनर्सलाही. कारण काही लोक असे असतात जे रेग्युलर रन करू शकत नाही, बट तुम्हाला रन करताना बघून त्यांनाही आनंदाचा क्षण घेतो. कुठेतरी त्यांनाही असं वाटतं की नाही, एक दिवस मी यांना जॉईन व्हायला पाहिजे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच आम्हाला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल. आम्हीही लवकरात लवकर तुम्हाला रन करताना दिसू अशी तुम्हाला हे करतो. थँक्यू सो मच. मनसाब साहेब तिकडे आहेत ना, त्यांचे फक्त वाक्य सांगतो. तुझे सूरज कहो या चंदा, तुझे दीपक कहो या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा. आपण म्हणतो ना बाप से बेटा सवाई, तर हे ते उदाहरण आहे. मी सांगितलं 5 भाषांमध्ये अतिशय ते प्रवीण आहेत, प्रांगत आहे, खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि मी त्यांना विनंती करेल की त्यांनी प्रत्येक ट्रेनिंग सेशनला सपत्नीक इथे उपस्थित राहायचं आहे. तुम्ही एक गोष्ट जी सांगितली की दोघा व्यक्तींचं कौतुक केलं आणि संपूर्ण ग्रुपचं कौतुक केलं, तर फक्त एक औचित्याचा भाग म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की 2017 पासून हा ग्रुप जेव्हा सुरू झाला तर माननीय प्रवीण फालक सर यांचं मार्गदर्शन असेल, आमचे दादा असतील त्यांचे आशीर्वाद असतील, आणि माझ्या दोघं बहिणी चारुताई आणि निलिमाताई, तर यांनी सुद्धा महिलांच्या रनिंगसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत, या दोघींनी सुद्धा. त्यानंतर मग इतर स्वाती मॅडम आहेत किंवा इतर सुद्धा तुम्ही सर्व आहेतच, बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे माझे जे सर्वात जवळचे मित्र गणसिंग असेल, सचिन अग्रवाल आहे, प्रवीण वारके आहे, रणजित आहे, हे सर्व लोकांनी आम्हाला जे विश्वास दाखवला त्यामुळे कदाचित हे शक्य झालं. इतका सगळा मोठा ग्रुप, इतका तुम्ही सर्वांचं अभिनंदन करतो. त्यानंतर माय फिटनेसचे
प्रमोद धनकर हे त्यांचे विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि ते एक नवीन गोड बातमी सुद्धा देत आहेत, ते ऐकून घ्या. सर्वप्रथम मी सर्व महिलांचा आभारी आहे की 5 वर्ष आले आपल्या रनिंग ग्रुप, म्हणजे रनिंग ग्रुपला तर जास्त आलं 20 साराच्या, पण इव्हेंटला 5वा वर्ष आहे आणि 5व्या वर्षी सुद्धा मीच अल्प उपहार किंवा हे तुम्हाला हे देणार आहे, कारण की तुम्ही आजपर्यंत आमची कंप्लेंट नाही केली. कंप्लेंट केली असती तर म्हणजे होते ना जेवणात कंप्लेंट, म्हणजे टेस्टमध्ये आम्ही बेस्ट आहोत. मल्हार हॉटेलच्या माध्यमातून आम्ही देत होतो पहिले, पण नंतर थोडा विचार आला की बुवा आपण सुरुवात तर करतोच आहे, जेवणाची सुरुवात करतोय, म्हणजे सर्वांना स्वादिष्ट जेवण वगैरे देतो आहे, पण त्याकरता मग सरांनी रनिंग ग्रुप वगैरे सकाळी चालूच केला आहे, पण दिवसभर मग नंतर काय म्हणजे जेवण तर आम्ही देतोय तो टायमाचं, मग व्यायाम पण आम्हीच करू, म्हणून आम्ही विचार केला मागच्या वर्षी की एक सुंदर जिम टाकायची. त्याकरता आम्ही भुसावळात माय फिटनेस 1 सुरू केली आणि आता आम्ही नेक्स्ट 9 तारखेलाच संध्याकाळी 2nd ब्रँच पण चालू करतोय. TV सेंटर ग्राउंडजवळ साईबाबा मंदिराच्या मागे, सरांच्या घराजवळच आहे. सरांना ही जिम थोडी दूर व्हायची म्हणून त्यांच्याकरता एकदमच जवळ टाकली आहे यावेळेस. आणि तुमच्या सर्व महिलांना त्या दिवशी आम्ही भरगोतचं सूट पण देणार आहे. त्या दिवशी पहिल्याच दिवशी जे इव्हेंटवरही बुकिंग केली तरी चालेल, आणि दरवर्षी अशी टेस्टमध्ये काही बदल हवा असेल तरी सरांना सांगावा किंवा ग्रुपला सांगावा, आम्ही तेही पूर्ण करू सर्वांना. धन्यवाद सर. त्यानंतर पार्टिसिपेंट पैकी कुणाला त्यांच्या काही भावना व्यक्त करायच्या असतील तर ते ऑलवेज वेलकम. पार्टिसिपेंट में से किसी को अगर बात करना है ट्रेनिंग सेशन से, क्योंकि आज का आखिरी ट्रेनिंग सेशन है, मंगलवार को एक स्पेशल स्पीच होगा ट्रेनिंग सेशन के साथ, और गुरुवार को भी रेस डायरेक्टर का आपको गाइडेंस होगा. रेस डायरेक्टर आपको पता ही है, तो गुरुवार को उस दिन कार्यक्रम है और अगले रविवार को अपना रन है. तो आज आखिरी ट्रेनिंग सेशन है, अगर कोई बात करना चाहता है पार्टिसिपेंट में से तो वेलकम है. संध्या मॅडम बोलणार. रंगबिसाराचे उधळून आले जीवनी, रंगबिसाराचे उधळून आले जीवनी, हास्य आणि चैतन्याची रोज अनुभवतो पर्वणी, हास्य आणि चैतन्याची रोज अनुभवतो पर्वणी. मी या ग्रुपशी तरी 6-7 वर्ष झाली असतील, पण शाळेच्या व्यस्ततेमुळे कंटिन्यू नाही येता येत मला. तरी मी जेव्हापासून इथे जुळले तेव्हापासून मला आलेला अनुभव मी इथे शेअर करते. माननीय फालक सर, आपले प्रवीण सर, चारुलता मॅडम, निलिमा ताई आणि स्वातीताई, या सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं एक व्रत घेतलेलं आहे, आणि आम्हा भुसावळकरांसाठी हे व्रत आरोग्यदायी असंच आहे. प्रत्येकाला सोबत घेऊन चालणं आताच्या आधुनिकतेच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात खरंच कठीण आहे, आणि हेच एक महान कार्य हे सर्वजण बिसारा ग्रुप करत आहे. ही आमच्यासाठी आणि आमच्या सर्वांच्या महिलांसाठी आरोग्याची पर्वणी आहे. या चैतन्याचा सोहळा 9 मार्च रोजी आपण सारेच अनुभवणार आहोत. सर्वांनी या इव्हेंटमध्ये सहभागी व्हा. सर्वांना यासाठी शुभेच्छा, आणि जे सहभागी झालेले आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅडम. आणि आता सरते शेवटी आयोजकांतर्फे माझ्या मोठ्या भगिनी आणि माझा प्रेरणास्थळ डॉक्टर चारुताई यांना मी विनंती करतो की त्यांनी आयोजकांतर्फे आपल्या महिला स्पर्धकांशी संवाद साधायचा. नमस्कार. आपण 1.5 महिन्यापासून सर्वजण दररोज आठवड्यातनं 3दा भेटतो आहे. सकाळी ट्रेनिंग सेशन्स घेतो आहे, वॉर्मअप आहे, रन आहे. वेळोवेळी आमच्या सूचना किंवा आम्ही सांगितलेल्या सर्व सूचनांचं तुम्ही पालन केलं आहे, आणि छान ट्रेनिंग झालं असेल अशी मी आशा करते. सगळेजण आता एकदम कॉन्फिडन्समध्ये की मी रविवारचा रन एकदम व्यवस्थित करेल, असं तुमची कॉन्फिडन्स लेवल नक्कीच वाढलेली असेल.
तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, रनच्या दिवशी आरामात पळा, फार घाई करून आपल्याला मेडल जिंकायचं नाही आहे, मेडल आपल्याला अर्न करायचं आहे, मिळवायचं आहे. तर त्याच्यासाठी सेफ रन करा, इंजुरी फ्री रन करा, पाणी घेत राहा आणि सांगितलेल्या सूचनांचं पालन करा. आणि सर्वात महत्त्वाचं, त्याच्यानंतर पण आपल्या आयुष्यामध्ये रनिंग आणि एक्सरसाइज याला इम्पॉर्टन्स ठेवायचं आहे. आणि काही ना काही प्रमाणात वॉकिंग, रनिंग, कुठलंही जिम म्हणा किंवा योगा जे पण आहे ते सुरू ठेवायचं आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. थँक्यू ताई. आता आपण कार्यक्रम इथे संपवणार आहात. त्याआधी एक सांगायचं आहे की आज रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस. आज तुम्हाला माहित आहे की आपण नंतर वाढवत नाही कुठल्याही परिस्थितीत. तर ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलं असेल